नमस्कार, मी शीतल काळे. कोकण नावच्या आजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सर्वप्रथम एक नजर ठळक घडामोडींवर. दोडामार्गात हत्तींचा हैदोस, बागायतदार नुकसानीमुळे धास्तावले. कणकवलीतील रिक्षा साहित्य चोराला रंगेहात पकडले, नागरिकांनी दिला चोप. सिंधुदुर्गचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून अमोघ गावकर यांची नियुक्ती, परभणीमधून सिंधुदुर्गात बदली. बीसीसीआय आयोजित करते मिनी IPL, विदेशात खेळवली जाण्याची शक्यता. आणि आगामी मिर्झा या चित्रपटातून बॉलिवूडला मिळणार 2 नवे चेहरे, हर्षवर्धन कपूर आणि सयामी खैर चमकणार. आता पाहूया बातम्या विस्ताराने. दोडामार्ग तालुक्यात पुन्हा एकदा हत्तींनी धुमाकूळ घालत लाखोंचे नुकसान केले आहे. दरम्यान नागरिकांच्या सुरक्षेबाबत लवकरात लवकर प्रयत्न सुरू करावे असे निवेदन सरपंचांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांना केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून हद्दपार झालेले कर्नाटकातील रानटी हत्ती तिलारी खोऱ्यात पुन्हा दाखल झाल्याच्या पार्श्वभूमीवर या हत्तींमधील एका हत्तीने हेवाळे, घाटिवडे, बांबर्डे गावातील शेतकऱ्यांना जोरदार तडाखा दिला आहे. जवळजवळ 8 शेतकऱ्यांच्या शेती बागायतींची नासधूस करत लाखो रुपयांची नुकसानी या हत्तींनी केली आहे. हेवाळे गावात सन 2004 पासून सातत्याने हत्तींचा उपद्रव सुरू आहे. त्यात शेतकरी बागायतदारांचे वन्य हत्तींकडून कधीही भरून न येणारे नुकसान सुरू आहे. तिलारी धरणाला लागून असलेली ही गावे 12 वर्षे हत्तींच्या उपद्रवाने भरडून गेली आहेत आणि याला जबाबदार आहे ते वन्य खात्याचे चुकीचे धोरण. त्यामुळे हत्ती पकड मोहीम राबवून येथील शेतकरी व ग्रामस्थांना हत्तीभय मुक्त करावे असे निवेदन सरपंच संदीप देसाई यांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केले आहे. कर्नाटकातील कणकुंबीमधून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील मांगेली मार्गे प्रवेश केलेल्या रानटी हत्तींनी तिलारी खोऱ्यासोबत थेट कुडाळ, सावंतवाडीपर्यंत धडक देत प्रचंड हैदोस घातला होता. एलिफंट बॅक टू होम या मोहिमेद्वारे काही हत्तींना पिटाळण्यात आले होते, तर काही हत्तींनी दोडामार्ग नदीच्या अन्य तालुक्यात प्रवेश केला होता. या हत्तींनी पुन्हा अनेक शेतबागायती तुडवत नासधूस सुरू करून मोठी नुकसानी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी रात्री 1च्या दरम्यान हेवाळे, घाटिवडी, बांबर्डे या गावात हे हत्ती शिरले आणि या हत्तींनी तब्बल 8 शेतकऱ्यांच्या नारळ, केळी, सुपारी इत्यादी झाडांना पायदळी तुडवत लाखो रुपयांची नुकसानी केली आहे. या नुकसानग्रस्त बागायत क्षेत्रात वन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जाऊन नुकसानीचा पंचनामा केला असल्याचे समजते. ब्युरो रिपोर्ट, कोकण नाव, सिंधुदुर्ग. IPS दर्जाचे पोलीस अधिकारी अमोघ गावकर यांची सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती झाली आहे. यापूर्वी ते परभणी जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी अमोघ जीवन गावकर यांची नियुक्ती झाली आहे. परभणी जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक पदावरून त्यांना बढती देण्यात आली आहे. ते IPS दर्जाचे पोलीस अधिकारी आहेत. तत्कालीन पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या बदलीनंतर सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सुनील फुलारी यांची नियुक्ती झाली होती. मात्र फुलारी यांनी या जिल्ह्यातील आपली बदली रद्द करून घेत दुसऱ्याच ठिकाणी नियुक्ती करून घेतली आहे. त्यामुळे अमोघ गावकर यांना या जिल्ह्यात पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती देण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट, कोकण नाव, सिंधुदुर्ग. मुंबई गोवा महामार्गावर उमरठ नजीक ST बस आणि बोलेरोला अपघात झाला असून 3 जण किरकोळ जखमी झाले आहेत. मी पणजीहून तासगावला चाललो होतो आणि उमरठ फाट्याजवळ मी हात काढून असं बाहेर आलो चाललो होतो उजव्या साईडला आणि समोरून मुंबईवरनं स्कॉर्पिओ आली आणि त्याला गाडी आवडली नाही. तो ओव्हरटेक करून आला होता. मग वाचवायसाठी पॅसेंजर हुतावेल तेवढं उजव्या साईडला अशी गाडी खाली घातली. जखमी कोण झालेलं नाही, कोणाला काय लागलं नाही, फक्त त्याच्या ड्रायव्हरला थोडी किरकोळ लागली. कोकण नावच्या बातम्या आता तुम्ही कधीही पाहू शकता. त्यासाठी लॉग इन करा www.kokannav.com वर. बातम्यांचा ओघ असाच सुरू राहणार आहे, पण त्यापूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. MTD फॉर द ग्रोईंग वर्ल्ड. अमेरिकन कंपनीचे अत्याधुनिक शेतीची अवजारे आता आपल्या जिल्ह्यात उपलब्ध.
आमच्याकडे फळझाडांना रिंग करण्यासाठी आणि भात शेतीची चिखलणी करण्याची विशेष अवजारे उपलब्ध. संपर्क विजय इंजिनिअरिंग अँड मशिनरी कंपनी, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 0231 2640 अथवा 2641 अथवा मोबाईल क्रमांक 9923 201388 अथवा 9923 207588. MTD फॉर द ग्रोइंग वर्ल्ड. विजय इंजिनिअरिंग अँड मशिनरी कंपनी, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. सोन्यासारख्या ग्राहकांसाठी घडवतो आम्ही नवे नवे अलंकार. बेलवलकर ज्वेलर्स. नवे पाऊल शुद्धतेच्या आणि पारदर्शकतेच्या जगात. 916 होलमार्क दागिन्यांचे शोरूम. 30 वर्षांची परंपरा, शुद्ध सोने, मनोवेदक डिझाईन्स, अविरत सेवा, खात्रीशीर दर. पत्ता कल्प कॉर्नर, कांबळी गल्ली, बाजारपेठ, कणकवली. फोन नंबर 02367 232 892. वाढदिवस छकुल्याचा, वाढदिवस मोठ्यांचा, वाढदिवस लग्नाचा. साजरा करा कोकण नाऊ सोबत. तुमचा फोटो आणि शुभेच्छुक कळवा. आम्ही दाखवू कोकण नाववर दिवसभरात 15 वेळा. संपर्क 02367 231 400 अथवा 9404 395290. ईमेल ID kokan.now@gmail.com. कालमर्यादा 20 सेकंद. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत. आता बातमी आहे BCCIची. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निर्णयानुसार येत्या सप्टेंबर महिन्यात मिनी IPL खेळवली जाणार आहे. मात्र ही IPL विदेशात होण्याची शक्यता असल्याचे मंडळाचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी सांगितले आहे. भारतात होणाऱ्या IPLच्या यशानंतर आता BCCI विदेशात सप्टेंबर महिन्यात मिनी IPL आयोजित करणार आहे. यात 8 संघांचा सहभाग असेल अशी माहिती BCCIचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी कार्यकारी समितीच्या बैठकीनंतर दिली. मिनी IPL मध्ये लढती मुख्य IPLच्या तुलनेत कमी असणार असून फक्त 2 आठवड्यांच्या कालावधीत पूर्ण होणार आहेत. चॅम्पियन लीग T20 रद्द केल्यानंतर मिनी IPL त्याचा सुधारित अवतार मानला जात आहे. मिनी IPLचे सविस्तर स्वरूप अद्याप निश्चित झालेले नाही. मात्र अमेरिका आणि UAEत या लढती होण्याची शक्यता आहे. भारतातील IPL लढतींचे अधिकार सोनीकडे असले तरी विदेशातील IPL मात्र स्टार स्पोर्ट्सतर्फे प्रसारित केले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याशिवाय कसोटीच्या प्रसारासाठी वेगळा निधी देण्यासही मान्यता देण्यात आली आहे. यंदाच्या सत्रात टीम इंडिया मायदेशात 13 कसोटी लढती खेळणार असून त्याच्या मार्केटिंगसाठी राज्य संघटनांच्या मदतीने BCCI खास योजना राबवणार आहे. ब्युरो रिपोर्ट, कोकण नाव, सिंधुदुर्ग. कणकवली शहरात रिक्षातील साहित्य चोरणाऱ्या 2 चोरांना रंगेहात पकडत नागरिकांनी बेदम चोप दिला आहे. अखेर शरणागती पत्करल्यानंतर लोकांनी त्यांची मुक्तता केली. कणकवली शहरात शुक्रवारी सकाळी 2 चोरांना रंगेहात पकडण्यात आले. त्या चोरांकडे मुद्देमाल असताना नागरिकांनी त्यांना पकडले आणि लाईटच्या खांबाला बांधून बेदम चोप दिला. त्यानंतर गुन्हा कबूल करत दयेची याचना करत नागरिकांच्या तावडीतून त्यांनी स्वतःची सुटका करून घेतली. यापूर्वी त्या चोरट्यांनी अनेक चोऱ्या केल्या आहेत. अट्टल चोरटे असलेल्या या गुन्हेगारांना वारंवार पोलिसांच्या स्वाधीन करून सुद्धा याबाबत कारवाई होत नसल्याने जमलेल्या नागरिकांनी व रिक्षा चालकांनी चोरट्यांना पोलिसात न देता त्यांना चोप देऊन अद्दल घडवली. अखेर शरणागती पत्करून यापुढे असे प्रकार करणार नसल्याचे त्या चोरट्यांनी सांगितले आणि आपली सुटका करून घेतली. रुपेश साळुंखे, कोकण नाव, कणकवली. बहुप्रतीक्षित असलेला मिर्झा या चित्रपट बॉलिवूडला 2 नवे चेहरे मिळवून देणार आहे. अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन कपूर आणि सयामी खैर या 2 नवीन चेहऱ्यांना घेऊन 7 ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. राकेश ओमप्रकाश मेहरांचा बहुप्रतीक्षित चित्रपट मिर्झा याचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून या चित्रपटाद्वारे 2 नवीन चेहरे बॉलिवूडला मिळणार आहेत. अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन आणि सायमी खेर मिर्झा याद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. चित्रपटाचा ट्रेलर शानदार असून ट्रेलरमध्ये भन्नाट लोकेशन्स अनुभवायला मिळतात. गुलजार यांची कथा असलेल्या या चित्रपटात ओम पुरी, आर्ट मलिक आणि के रैना देखील मुख्य भूमिकेत दिसतील. 7 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाच्या ट्रेलरला
काही तासांत 1 लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले. ब्युरो रिपोर्ट, कोकण 9, सिंधुदुर्ग. ये वादियां दूधियां कोहरे की, इनमें सदियां बहती हैं. मरता नहीं इश्क मिर्जा, सदियां साहिबा रहती है. मेरा एक दोस्त था बचपन का, मेरा स्कूल बैग उठाकर चलता था मेरे साथ. मुनीश मेरा बहुत ख्याल रखता था. पता ही नहीं कहाँ खो गया वो. कह दो अपने बाप से, भागा हुआ खून ही मिल गया. होता है, अक्सर होता है. इश्क में अक्सर होता है. चोट कहीं लगती है जाकर, जख्म कहीं पर होता है. ये वादियां दूधिया कोहरे की, इनमें सदियां बहती हैं. ये वादियां दूधिया कोहरे की, इनमें सदियां बहती हैं. मरता नहीं इश्क मिर्जा, सदियां साहिबा रहती हैं. आता कोकण नावच्या बातम्या तुम्ही कधीही पाहू शकता. त्यासाठी लॉग इन करा www.kokannav.com वर. याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. आता आपली भेट पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा फक्त कोकण नाव. नमस्कार. पण जाण्यापूर्वी एक नजर ठळक घडामोडींवर. दोडामार्गात हत्तींचा हैदोस, बागायतदार नुकसानीमुळे धास्तावले. कणकवलीतील रिक्षा साहित्य चोराला रंगेहात पकडले, नागरिकांनी दिला चोप. सिंधुदुर्गचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून अमोक गावकर यांची नियुक्ती, परभणीमधून सिंधुदुर्गात बदली. बीसीसीआय आयोजित करते मिनी IPL, विदेशात खेळवली जाण्याची शक्यता. आणि आगामी मिर्झा या चित्रपटातून बॉलिवूडला मिळणार 2 नवे चेहरे, हर्षवर्धन कपूर आणि सयामी खैर चमकणार.